नमस्कार मित्रांनो, आता सरकारद्वारे तब्बल 90,000 रुपयापर्यंत लोन हे दिले जाणार आहे. ते पण कोणत्याही गॅरंटीशिवाय फक्त आधार कार्ड दाखवून तुम्हाला हे लोन भेटणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला लोनची आवश्यकता असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण सरकारद्वारे 90,000 रुपयापर्यंत लोन दिले जात आहे. याविषयी सरकारद्वारे योजना राबवली जाते आणि त्या योजनेसाठी आता मुदतवाढ हे देखील दिलेली आहे. त्याविषयी मी तुम्हाला ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सकाळद्वारे याविषयी एक आर्टिकल पब्लिश करण्यात आलेला आहे. त्यानुसार बघा, गव्हर्नमेंट लोन फक्त आधार कार्डवर मिळणार 90,000 रुपयाचे कर्ज, तेही गॅरंटीशिवाय सरकारने वाढवली योजनेची मुदत. तर बघा, फक्त आधार कार्डवर 90,000 रुपयाचं कर्ज मिळणार आहे. कोणत्याही गॅरंटीशिवाय तब्बल 90,000 रुपयापर्यंत कर्ज तुम्हाला फक्त आधार कार्ड दाखवून भेटणार आहे. आणि अजून एक म्हणजे सरकारने वाढवली योजनेची मुदत. ही का सांगितलंय तर सरकारद्वारे एका योजनेच्या माध्यमातून हे लोन दिलं जातं. ते योजनेची आता मुदतवाढ अजून केलेली आहे. त्यामुळे आता मुदतवाढ मिळाल्यामुळे तुम्हाला अजून पण या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याविषयी आता आपण माहिती बघूया. तर बघा मित्रांनो, कोरोना काळामध्ये लाखो छोटे विक्रेते जे होते ते बेरोजगार झाले होते. अशा वेळेस त्यांना आर्थिक मदत करण्यासाठीच केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी म्हणजेच PM स्वनिधी योजना ही सुरू करण्यात आलेली होती. या योजनेच्या माध्यमातूनच गॅरंटीशिवाय कर्ज हे दिले जात होते. आतापर्यंत या योजनेमधून 80,000 रुपयांपर्यंत कर्ज हे मिळत होतं. परंतु आता मोदी सरकारद्वारे ही जी काही 80,000 रुपयाची मर्यादा होती ती वाढवून 90,000 रुपये करण्यात आलेली आहे. म्हणजेच या कर्जाच्या एकूण अमाऊंटवर 10,000 रुपयाची इन्क्रीमेंट वाढ ही करण्यात आलेली आहे. सोबतच योजनेची जी काही मुदत आहे ती आता 2030 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, आता 2030 पर्यंत छोट्या मोठ्या जे काही विक्रेते आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना या ठिकाणी आता PM स्वनिधी योजनेच्या माध्यमातून कर्जाची सुविधाही देण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, एक आनंदाची बाब आहे. 2030 पर्यंत आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता आपण यामध्ये हे कर्ज कसं मिळणार आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, हे जे कर्ज आहे ते 3 टप्प्यामध्ये मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने कर्ज हे दिलं जाणार आहे. त्यामध्ये तुम्ही जर सुरुवातीला अर्ज केला तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 रुपये हे दिले जातील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये रक्कम वाढवून त्या जागी 25,000 रुपये दिले जातील आणि नंतर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला 50,000 रुपयाचं कर्ज हे दिले जाईल. त्यामुळेच बघा, छोटे जे काही व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी या ठिकाणी मोठी मदत ही होणार आहे. परंतु बघा, तुम्ही जर या कर्जाचे जे काही हप्ते आहेत ते ठराविक वेळेत भरले तरच तुम्हाला हे पुढचा टप्पा भेटणार आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आणि तुम्हाला पहिला टप्पा भेटला आणि त्यानंतर तुम्ही जर हप्ते वेळोवेळी भरले नाही आहेत तर तुम्हाला दुसरा तिसरा टप्पा हा भेटणार नाही. त्यामुळेच बघा, जे काही लोक ठराविक वेळेमध्ये हप्ते भरतील त्यांनाच या ठिकाणी 90,000 रुपयापर्यंत लोन हे दिले जाणार आहे. याचबरोबर या लोनसाठी फक्त आधार कार्ड पुरेसं आहे. तुम्हाला फक्त आधार कार्ड दाखवायचं आहे आणि आधार कार्डच्या माध्यमातूनच तुम्हाला लोन हे दिलं जाणार आहे. इथं बघा, या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी कोणतीही हमी द्यावी लागत नाही आहे. फक्त आधार कार्ड दाखवून तुम्हाला कर्ज हे मिळू शकतं. सोबतच घेतलेली जी काही रक्कम आहे ती एका वर्षामध्ये परतफेड करता येत नसेल तर EMIची सुविधा ही देखील यामध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे ही एक चांगली गोष्ट आहे. सोबतच यामध्ये अतिरिक्त सुविधा हे देखील देण्यात येणार आहेत. त्यामध्ये जे लाभार्थी वेळेत कर्ज फेडतील अशा लाभार्थ्यांना UPI लिंक रुपे क्रेडिट कार्ड हे देखील सरकारद्वारे दिले जाणार आहे. आणि डिजिटल पेमेंट प्रोत्साहनासाठी 1,600 रुपयांपर्यंत कॅशबॅक हा देखील यामध्ये दिला जाणार आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी तुम्ही जर हे कर्जाचे हप्ते वेळेवर भरले तर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळणार आहे. सोबतच 1,600 रुपयापर्यंत कॅशबॅक हे देखील तुम्हाला दिले जाणार आहे. त्यामुळे एकंदरीतच बघा, लाखो विक्रेते जे काही आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, त्यांना याचा मोठा फायदा हा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे बघा, 90,000 रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज या ठिकाणी मिळू शकणार आहे. त्यामुळे तुम्ही PM स्वनिधी योजनेसाठी नक्कीच अर्ज हा करू शकता. त्याविषयी तुम्हाला जर ए टू झेड माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता. तुमचा जर इंटरेस्ट असेल तर त्याविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. त्यामुळे बघा मित्रांनो, PM स्वनिधी योजनेसंदर्भात ही एक महत्त्वाची अशी माहिती होती.
व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सोबतच तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण सरकारद्वारे जे काही लोन दिलं जात आहे त्याचा लाभ घेता येईल। सोबतच अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।